जय गजानन भाविकांनो, मी विवान विठ्ठल ठाकरे. मी तुमचं मनापासून मनापर्यंत स्वागत करतो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तपती पालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. श्री गुरु गजानन सेवा महाराजांचे दिव्यानुभव या भागात आज आपण पाहणार आहोत. सौभाग्यश्री नारायण सुरनीस मिरज या माऊलीचा अनुभव. अनुभवाचं शब्दांकन आहे श्री रवींद्र जोशी काका. अनुभवाचे बोल आहेत, गुरुविन अनुभव कैसा कळे. जय गजानन. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात गुरुची साथ लागते. आपल्या सर्वांचा पहिला गुरु आपली आई व वडील असतात. क्षत्रिय व ब्रह्मनिष्ठ गुरु असतील तर ते जीवाशिवाच्या ऐक्यांचा मार्ग दाखवतील. या मार्गाने जीवाचे मार्गक्रमण केल्यास त्याचा जन्म मरणाचा फेरा चुकतो, पण त्यासाठी श्रद्धा व सबुरी बळकट असावी लागते. श्री गुरूंचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. ज्ञानेश्वराच्या या ओवीतून जीवनातील गुरूंचे महत्व व अढळ स्थान अधोरेखित होते. दशदिशा अंधारल्या असताना जीवनात प्रकाशाचा कवडसा दाखवणारी व्यक्ती, शक्ती किंवा विचार म्हणजे गुरु. आणि माझे गुरु म्हणजे अर्थातच श्री गजानन महाराज, माझी माऊली, शेगाव निवासी आहेत. आज मी जी काही आहे ते केवळ या माऊलीच्यामुळेच. माझा संसार पूर्णपणे सुरळीत सुरू होता, पण अचानक एक दिवस खूप मोठे संकट माझ्या आयुष्यात आले. 10 जुलै 2010चा तो दिवस. मी ऑफिसमध्ये काम करीत होते, पण अचानक उजवा हात इतका दुखला की मला काही सुचेना. तसेच दिवसभर काम केले, सुट्टी झाली. संध्याकाळी डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी फॅमिली डॉक्टरांकडे गेले. ते म्हणाले ECG काढला पाहिजे. दुसरे दिवशी ECG काढला. ECG मध्ये हृदयात प्रॉब्लेम आहे असे दिसले. मग डॉक्टरांनी इको टेस्ट करण्यास सांगितले. इको टेस्टही केली. तेव्हा तो रिपोर्ट होता, हृदयामध्ये गाठ म्हणजेच ट्यूमर आहे, पण सध्या ती लहान आहे, ती वाढू शकते. त्यासाठी 1 दिवसाआड इको टेस्ट करणं आवश्यक आहे. त्याप्रमाणे इको टेस्ट 1 महिनाभर सुरू होत्या. पण 16 ऑगस्ट 2010ला झालेल्या इको टेस्टचा रिपोर्ट पाहता माझ्या आयुष्यात माझ्याकडे फक्त 24 तासच शिल्लक होती. ताबडतोब सर्जरी करणे आवश्यक होते. त्याचा सर्व खर्च रुपये 4 लाख इतका होता व 25 लोकांचे रक्त आवश्यक होते. मला लगेचच मिरज येथे मिशन हॉस्पिटलमध्ये सर्व टेस्ट करण्यासाठी दाखल केले व त्याच दिवशी सर्जरी करा असे माझ्या मिस्टरांना सांगितले. व तोपर्यंत पैशाची जुळव व रक्तदाते 25 पाहिजेत, त्यासाठी ते फिरत होते. अशावेळी आमचे स्नेही श्री राजेश टिकारे हे माझ्या मिस्टरांना भेटले. ते म्हणाले, माझ्यावर विश्वास ठेव व वहिनींना ऑपरेशन करता आपण बँगलोर इथे सुपर स्पेशालिटी सत्यसाई हॉस्पिटल इथे घेऊन जाऊ. त्यांच्या रूपाने महाराजांनी तरी हा सल्ला दिला असावा असं मला वाटतं. मला लगेच दुसऱ्या दिवशी बँगलोर येथे नेण्यात आले. बँगलोरला पोहोचेपर्यंत 2 दिवस गेले. इकडे माझ्या मिस्टरांना सतत वाटायचे की काही होणार तर नाही ना, पण काही वाईट घडले नाही. आम्हाला सत्यसाई इथे ॲडमिशन मिळाली. सर्व टेस्ट सुरू झाल्या. या सर्व गोष्टी होईपर्यंत 15 दिवस असेच गेले, पण मी व्यवस्थित होते माझ्या माऊलींच्या कृपेने. 3 सप्टेंबर 2010 रोजी सर्व टेस्ट कंप्लीट झाल्या. ऑपरेशनची तारीखही ठरली. 4 सप्टेंबर ठीक 12 वाजता ऑपरेशन सुरू करू असं डॉक्टरांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी दिल्लीहून डॉक्टर T कुमारन यांची नियुक्ती केली. 4 सप्टेंबर पहाटे डॉक्टरांनी माझ्या मिस्टरांना ऑपरेशन पेपरवर सही करण्यास सांगितले, पण ते तयार होईनात. त्यांना वाटू लागले काही अघटित घडले तर मी त्याला जबाबदार राहीन. अशावेळी मी डॉक्टरांना बोलले, द्या ते पेपर्स, पहिली सही मी करते. चांगले झाले किंवा वाईट झाले मी त्याला जबाबदार असेन. त्याप्रमाणे मी सही केली व ठीक 12 वाजता मला स्ट्रेचरवर ठेवून नर्स ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाऊ लागल्या. पण इकडे माझे मिस्टर ते स्ट्रेचर पुढे नेऊच देईनात. ते म्हणाले, नको,
आता ही आहे माझ्यासमोर, जिवंत आहे, पण उद्या असेल कशावरून? कारण पूर्णपणे रिस्क घेऊन हे ऑपरेशन करण्याचे ठरले होते. त्यावेळी मी माऊलींचे स्मरण केले व माझ्या मिस्टरांना मी सांगितले, घाबरू नका, मला काहीही होणार नाही. उद्या मी आहे आणि ऑपरेशन सक्सेस झाले. आणि ह्या घटनेला आता 9 वर्ष पूर्ण झाली. आजही मी अगदी व्यवस्थित आहे, जसे माझ्या आयुष्यात काही घडलेच नाही. या ठिकाणी मी एवढेच सांगते की माऊलीच्यावरील श्रद्धेने म्हणा किंवा त्यांचा कृपा आशीर्वाद म्हणा, माऊलींनी माझा संसार मोडू दिला नाही. माझ्या गोकुळाप्रमाणे असलेल्या घरात आजही मी अगदी व्यवस्थित आहे आणि कुठलेही औषध नाही, फक्त वेळेच्या वेळी जेवण आणि टेन्शन न घेणे, हे एक तत्व उराशी बाळगून मी माझ्या संसारात आजही घरातील सर्व जबाबदारी व बाहेरचा 8 तासांचा जॉब अगदी व्यवस्थित करते आहे. ही श्री गजानन माऊलींच्या कृपेशिवाय का होते आहे? यावेळी मी एवढेच सांगते की माऊलींचा एक एक अध्याय जणू एक एक वीट आहे. भक्ती आणि मंदिर बांधायला उत्तम ज्ञानाच्या वंगनाने बांधलेली एक अखंड भिंत म्हणजे गजानन विजय ग्रंथ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परतब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन जय गजानन. स्वार्थदृष्टी बळावता ऐसेच होते तत्वता, खऱ्या नीतीची ही वार्ता मात्र त्या कळत नसे. ज्यांनी राख लावावी त्यांनी उपाधी दूर ठेवावी, अनुभवावी न सांगावी गोष्ट कोणा निरर्थक. त्या सूत्ररूप भजनाचा अर्थ ऐसा वाटतो साचा, गणी या शब्दाचा अर्थ मोजी हाच असे, गणगणगणात पोते. धन्यवाद.